मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र, निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्या वारंवार चाळा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, अशा भाषेतली टीका राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी, मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक, गोपीचंद पडळकरांविरोधात काढला मोर्चा, जोरदार घोषणाबाजी करत पडळकरांचा नोंदवला निषेध। देशातील तरुण विद्यार्थी आणि जेन झी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील, राहुल गांधींची एक्सवरील पोस्ट चर्चेत, तर जेन झीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। राहुल गांधी सिरियल लायर, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत, महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागला, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार। मुख्यमंत्र्यांच्या शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचा चिंतन शिबिर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात होणार चर्चा, शिबिराला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकत्र या, एनसीपी कार्यकर्त्यांनी नागपुरातील चिंतन शिबिराच्या ठिकाणी लावले पोस्टर। हिंगोलीमध्ये बंजारा समाज आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा बांधवांचा भव्य मोर्चा, हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। उद्या संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा बंद, तर रविवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन। देशभरात नव्याने लॉन्च झालेल्या आयफोन 17च्या विक्रीला आजपासून सुरुवात, आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड। आज स्टील महाकुंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि देशभरातनं स्टील सेक्टरमधले लोक या ठिकाणी एकत्रित आले आहेत। या स्टील महाकुंभाची थीम ही ग्रीन स्टील आहे। स्टील मेकिंग मध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरून, अल्टरनेट फ्युएल्स वापरून ग्रीन स्टील कसं तयार करता येईल या संदर्भातली थीम आहे। सन्माननीय केंद्रीय मंत्री यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना मांडलेली आहे आणि प्रल्हादजींनी सांगितलं की केंद्र सरकारने 5000 कोटी रुपयाचा फंड हा ग्रीन स्टील मॅन्युफॅक्चरिंग करता ठेवलेला आहे। महाराष्ट्राच्या वतीनं आमचा प्रयत्न असेल की याचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आणि आज मी एक संकल्प बोलून दाखवला आहे की आता महाराष्ट्र हा स्टील मेकिंग मध्ये
देशामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. पुढच्या 8 वर्षामध्ये तो देशात पहिल्या क्रमांकावर येईल आणि ग्रीन स्टील एक्सपोर्टमध्ये देखील आम्हाला महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे. आणि त्या दृष्टीने उद्योजक आणि केंद्र सरकारची मदत आम्ही घेणार आहोत. आणि विशेषतः आज या गोष्टीचा मला आनंद आहे की स्टीलच्या क्षेत्रामध्ये आजही आम्ही 80,000 कोटी रुपयाचे MOU केलेले आहेत. 7 वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसोबत हे MOUs झालेले आहेत. हे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या 3 भागांमध्ये हे MOUs झालेले आहेत. आणि यामुळे स्टील सेक्टरला महाराष्ट्रामध्ये एक नवीन उभारी येईल हा मला विश्वास आहे. सर, गडचिरोलीकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. भविष्यात गडचिरोली हे नवीन स्टील हब निश्चितपणे ज्या प्रकारची गडचिरोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट येते, गडचिरोली हे एक नवीन स्टील हब म्हणून या ठिकाणी विकसित होत आहे. आणि गडचिरोली सोबतच गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, असा जो लगतचा भाग आहे, या भागामध्येही आज मोठ्या प्रमाणात ही इंडस्ट्री येते. त्यामुळे गडचिरोलीची इकोसिस्टीम ही मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यांना देखील त्या ठिकाणी मदत करते. विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा कोकण असेल, डायव्हर्सिफाय या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या 3 विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. निश्चितपणे आज जी काही आपण इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे त्याच्यामुळे 1 लाख नवीन रोजगार तयार होतोय आणि हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तयार होतोय. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरता महत्वाचा आहे. सर, उद्योगांसाठी तुम्ही ज्या पद्धतीने स्टीलचं सांगा ना. मग अजून एक प्रश्न. आज स्टील महाकुंभ इसका आयोजन मुंबई में किया है. उसमें हमारे केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी जी भी इसके उद्घाटन के लिए आए हैं. और इस महाकुंभ की थीम ये ग्रीन स्टील है, ग्रीन एंड सस्टेनेबल स्टील. और मोदी जी के नेतृत्व में हमारे मंत्री प्रहलाद जोशी जी ने ग्रीन स्टील के लिए 5,000 करोड़ का एक मिशन अभी लॉन्च किया है. हम जानते हैं कि दुनिया में अब धीरे धीरे ग्रीन स्टील की मांग बढ़ रही है और भारत डोमेस्टिक उपयोग में भी और एक्सपोर्ट में भी ग्रीन स्टील को बढ़ावा देना चाहता है. हम ग्रीन स्टील के एक्सपोर्टर बनना चाहते हैं. हमारे प्रधानमंत्री जी का ये सपना है. इस दृष्टि से आज काफ़ी चिंतन मंथन हुआ है. हमने भी ये तय किया है कि अब धीरे धीरे गडचिरोली जो एक नया स्टील का इकोसिस्टम बन रहा है, नई स्टील सिटी बन रही है, वहाँ पर हम लोग ग्रीन स्टील की निर्मित कैसे कर पाए इसका विचार हम करेंगे. हम लोगों ने महाराष्ट्र में तय किया है कि देश के स्टील उत्पाद में महाराष्ट्र 4थे नंबर पर है. अगले 8 सालों में उसको हम पहले नंबर पर लाएंगे और ग्रीन स्टील एक्सपोर्ट में भी भारत सरकार की मदद से हम लोग महाराष्ट्र को नंबर 1 ले जाना चाहते हैं. आज स्टील के क्षेत्र में महाराष्ट्र में 80,000 करोड़ रुपए का निवेश हुआ है. 1 लाख रोजगार का सृजन इससे होगा और महाराष्ट्र के अलग अलग भागों में ये इन्वेस्टमेंट आने से एक सर्वांगीण विकास की दृष्टि से इसका बहुत महत्व होगा. सर, विजेच्या बाबत देखील तुम्ही आज भाषणात महत्त्वपूर्ण उल्लेख केला. जे उद्योजक आहेत त्यांना आता दरवर्षी दर देखील 2005 पासून 2025 पर्यंत औद्योगिक विजेचे दर हे सरासरी 9% वाढले आहेत. पण आता 2025 ते 2030 मल्टी इयर टॅरिफ MERCने जे मंजूर केलं आहे याच्यामध्ये आता वाढ नाही तर दरवर्षी 2 ते 3% हे कमी होणार आहेत. म्हणजे आजपेक्षा 2030 साली जवळपास 10% ते कमी असतील आणि दरवर्षी ते कमी होणार आहेत. त्यामुळे एक मोठा दिलासा हा उद्योगांना मिळतोय. वाद निर्माण होतोय. खरं तर अशी देखील बातमी समोर आली की शरद पवारांनी पण तुम्हाला फोन केला होता. नेमकं असं की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल
स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे। तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे। गोल्डन डेटा लाडक्या बहिणीसाठी काही काढलेला आहे राज्य सरकारच्या वतीने, नेमकं कशा पद्धतीने हा गोल्डन डेटा? गोल्डन डेटा जो काढलेला आहे त्याच्यावर अजून काम चाललेलं आहे, ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी सांगणार नाही। राहुल गांधी लगातार वोट चोरी को लेकर बोलते रहे हैं। आज सर राहुल गांधी ने कभी ट्वीट किया, उसमें जैन जी नाम का वर्ड यूज किया। जैन जी ने कहा कि जैन जी लोकतंत्र और सामने मैंने पहले ये कहा है कि वोट चोरी का मामला नहीं है, राहुल गांधी जी का दिमाग चोरी हो गया है। अब जब दिमाग चोरी हो जाता है तो इसी प्रकार की बातें लोग कहते हैं। मैंने पहले भी कहा था कि इनको देश के संविधान के प्रति कोई आस्था नहीं है, देश के संविधान ने तैयार की हुई सारी व्यवस्थाओं को ये नकारते हैं। अब तो उन्होंने अपने अर्बन माओइस्ट होने का सबूत ही दे दिया। अर्बन माओइस्टों वाली भाषा वो कर रहे हैं कि जेन जी ने आकर संवैधानिक सरकार को उलट देना चाहिए। इस प्रकार की बात जब कोई करता है तो इससे अलग बात अर्बन माओइस्ट क्या करते हैं, उनके सारे जो लोग एडवाइस देते हैं, सारे एडवाइजर उनके ये अर्बन माओइस्ट इस प्रकार की विचारधारा के हैं। लेकिन इस भारत की जेन जी जो है ये भारत के संविधान में विश्वास रखती है। इस भारत की जेन जी जो है ये एक प्रकार से स्टार्टअप की इकोसिस्टम को चलाने वाली जेन जी है, ये परिवर्तन करने वाली जेन जी है। ये जेन जी ऐसी है कि जिसको टेक्नोलॉजी पता है और टेक्नोलॉजी के डिसरप्शन से भारत को दुनिया का सिरमौर हम कैसा बना सकते हैं ये जानने वाली जेन जी ये है। इसलिए राहुल गांधी न जेन जी को जानते हैं, न इस देश के युवाओं को जानते हैं, न इस देश के बूढ़ों को जानते हैं, न इस देश के किसी व्यक्ति को जानते हैं। किसी के नब्ज उन्हें पता नहीं।